Now we have to learn fifth question. Find the 27th term of the following AP. दिलेली जी AP आहे याच्यातलं आपल्याला 27 पद काढायचं आहे. पहा AP कशी आहे 9 4 -1 -6 -11 and so on असा. ओके, आता आपल्याला हे सोडवत असताना इथं फक्त एकच डिफरन्स काढायचा, दोन डिफरन्स काढायची गरज नाही, कारण एपी दाखवून आपल्याला एपी दाखवायची गरज नाही. फक्त डिफरन्स कशासाठी काढायचा आपल्याला त्या फॉर्म्युलेमध्ये ठेवण्यासाठी. लक्षात घ्या. नाव आपल्याला काय फर्स्ट लाईन काय लिहायची गिवन एपी. काय लिहायची फर्स्ट लाईन गिवन एपी कोणती आहे ती लिहायची 9 4 -1 -6 -11 and so on ही गिवन आहे. बरोबर. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला फर्स्ट टर्म काय ए और फर्स्ट टर्म ए म्हणा किंवा फर्स्ट टर्म म्हणा ते कोणतं आहे सांगा बरं याच्यात 9. ए किंवा फर्स्ट टर्म कोणतं आहे 9. सेकंड टर्म T2 इज व्हॉट 4. T3 किती आहे -1. T4 किती आहे -6 आणि T5 किती आहे -11 असं पुढे आहे. आपण याला टर्मच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आता डिफरन्स काढायचा. ओके, काय करायचं आपल्याला डिफरन्स डी एकच डिफरन्स काढायचा का तर आपल्याला माहिती आहे TN चं. If you have to find particular term, then we have to use that formula. Tn is equal to a plus n minus in bracket n minus 1 bracket close d. That formula we have to use here. So we must know a and d. A we have found that is 9, and d we have to write here d. D is what second minus first term. दुसरं पण पहा एकच डिफरन्स काढायचा कारण ab आहे ab 2 करायचं नाही. मग पहा d is equal to second minus first term. मग सेकंड टर्म काय आहे सांगा बरं. सेकंड टर्म आहे बघा 4. काय सेकंड टर्म 4 minus 9 minus काय 4 minus first term T2 minus T1. T2 is what 4 minus as it is minus and T1 is what 9. दुसरं पद 4 त्याच्यातून पहिलं पद 9 वजा करायचं. बघा 4 वजा 9 होतं का नाही. मग काय करावं लागेल 9. आता याचा साइन काय म्हणजे ते काय असतं पॉझिटिव्ह. इफ साइन्स आर डिफरंट देन वी हॅव टू सबट्रॅक्ट दॅट नंबर्स. जर चिन्ह भिन्न तर त्या दोघांचं जमणं वजाबाकी करावं लागेल त्यांची. बरोबर आहे. मग 9 - 4 करा. 4 - 9 होणार 9 मग 4 गेल्यानंतर किती राहतं बेटा 5. आणि बिगर नंबरचं साइन द्यावं लागतं आपल्याला आन्सर. वी हॅव टू गिव बिगर नंबर साइन टू आन्सर. मग काय येणार आहे -5. 9 - 4 5 आणि -5. ओके. त्याच्यानंतर आता डिफरन्स माहित झाला. therefore we know here a and d. now Tn we have to find 27 term. That's why we have to use which formula Tn's formula. एखादा टर्म जर शोधायचा असलं तर आपल्याला Tn चं सूत्र वापरावं लागेल. मग पहा बरं Tn is equal to a plus in bracket n minus 1 bracket close u bracket close d आणि हा आहे फॉर्म्युला. ओके फॉर्म्युला. नाव आता पहा therefore Tn काय आहे Tn at the place of n we have to write what 27. काय लिहावं लागेल आपल्याला 27 लिहावं लागेल. n 27 टर्म काढायचं. आणि a किती आहे a ची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली 9. येते 9 a च्या जागेवर ज्याची किंमत त्याच्या जागेवर n - 1 म्हणजे काय बरं बेटा 27 - 1. ओके. आणि d ची व्हॅल्यू आपण काय घेतली d इज व्हॉट -5. मायनस नंबर असला तुम्हाला सांगितलं मी ब्रॅकेट मध्ये लिहायचं. आता T27 9 ऍज इट इज लिहायचे प्लस 27 - 1 किती आलं इथं 26. किती येणार इथं 26 आणि इथं मल्टिप्लाय करा into -5. काय लिहिले. आता मला सांगा याच्यामध्ये आपण ऍडिशन करणार अगोदर की त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. तर आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल.
ऍडिशन जरी असलं ऍडिशन आपल्याला करता येईल का नाही. वी मस्ट नो बॉड मास. If multiplication, division, addition, if number of operations are there, then first we have to carry bracket. आपल्याला सुरुवातीला ब्रॅकेट सोडवला. Then multiply, multiplication or division, गुणाकार किंवा भागाकार, आणि लास्टला आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. हे आपण 6 ला शिकलो, पण मी डिवाइड करून देतो पहा. आपण आता मल्टिप्लिकेशन अप्लाय करू. 9 यांचा गुणाकार करा बरं. 26 into 5 इकडे करून पहा. 26 into 5 पहा. 5 6 are 30, एक 0 carry 3, 5 2 are 10 and plus 3 30, 130. पण कोणते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह 26 आणि निगेटिव्ह निगेटिव्ह 5, म्हणजे काय आहे -130. किती येणार आहे -130. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा गुणाकार काय येतो निगेटिव्ह, धन ऋण ऋण बनते. 27 is equal to, आता ह्याच्यात 130 - 9 किती येणार आहे 1 to 1. पण कोणते 1 to 1 येईल मायनस बिगर नंबर तसं आहे, कारण याचं काय असतं म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह. 130 मधून 9 गेले किती होतं, 130 मधून 9 गेल्यानंतर 121. म्हणजे नंबरचा साइन द्यायला विसरायचं नाही, साइन खूप महत्त्वाचं. सो T27 121 आलं आणि मग लास्टली वर्ड मध्ये इथे लिहितो मी वर्ड मध्ये. देयरफॉर 27th term is equal to -1 to 1. Understand? हे समजलंय, लक्षात घ्या. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट. हा लक्षात घ्या. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 3 अंकी अशा नैसर्गिक संख्या शोधायच्या आहेत. किती संख्या आहेत अशा 3 अंकी ज्यांना 5 ला भाग जातो, अशा 3 अंक्या. सो 3 डिजिट किती अंकी पाहिजे 3 डिजिट. उत्तर लिहिण्याची पहिली ओळ लिही स्टेपच्या. 3 डिजिट नॅचरल नंबर्स which are म्हणजे ज्यांना which are divisible by 5 are, ज्यांना किती ना 5 ला भाग जातो अशा 3 अंकी संख्या कोणत्या. तर पहा पहिली संख्या कोणती 100. पहिली 3 अंकी संख्या 100, नंतर 105 110 115 म्हणजे 5 पासून वाढत जाणार. आणि शेवटची कोणती असणार 3 अंकी तर 995, कारण ही असणार. त्याच्यानंतर जे येतं 5 ला डिव्हिजिबल असणारे 5 ची डिव्हिजिबिलिटी काय युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे. मग युनिट प्लेसला 1000 येतो, 1000 कोड डिजिट आहे. मग त्याच्या अगोदरची कोणती 999 ट्रिपल नाही 5 ला डिव्हिजिबल 999. शेवटची कोणती मग 995. आता मग आपल्याला याला एपी दाखवायचं आहे सिरीजला. डायरेक्ट आपण एपी ना टीएन चा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, आपल्याला त्याला एपी दाखवायचं. मग पहा बरं याच्यामध्ये काय होतं. ए और T1 इज इक्वल टू 100, सेकंड इज इक्वल टू 105, थर्ड टर्म किती 110 अँड सो ऑन. लास्ट टर्म कोणते सांगा Tn आहे 995. आता पहा मित्रांनो याच्यामध्ये लक्ष द्या. आता तुम्हाला दोन डिफरन्स दाखवायचे आणि जर 2 डिफरन्स सेम असतील कॉन्स्टंट असतील तर आपल्याला एपी म्हणता येतं तिला एकदम. आता लक्ष द्या सेकंड मायनस फर्स्ट टर्म. आता काय करायचं सेकंड मायनस फर्स्ट म्हणजे 105 105 105 मायनस सेकंड टर्म मायनस करायचे T1 किती आहे 100. ठीक आहे आलं 5. पुन्हा एक डिफरन्स आपण 5 दाखवू आहेच तो पण इथे दाखवायचं असेल. थर्ड मायनस सेकंड टर्म. आता सेकंड मायनस फर्स्ट दाखवले ना, आता काय करायचं T3 मायनस T2 दाखवायचं राईट. T3 मायनस T2 हे एक्झाम मध्ये करायचं नाही, समजण्यासाठी मी इथे केले असे मार्क. T3 मायनस T2. आता काय करायचं 110 मायनस 105 110 105 केल्यानंतर किती होता 5. आता डिफरन्स कॉन्स्टंट आहे. आता मोठं उदाहरण आहे, थोडंसं लिहावं लागेल म्हणून आपण इथे डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कॉन्स्टंट दे दिसायला येते असं लिहायचे. डिफरन्स कॉन्स्टंट दिसायला म्हणजे राईट काय लिहायचं डायरेक्ट
therefore this is ही जे सिक्वेन्स आहे this is an ही काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या की हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5. आता लास्ट नंबर कोणता आहे 995 म्हणजे तो कितव्या नंबरला आहे. समजा आपल्याला तिसऱ्या नंबरला 110 आहे, चौथ्या नंबरला 115 असं पुढे पुढे आहे. तर शेवटच्या कितव्या नंबरला आहे 995 तर शेवटचा नंबर कोणता आहे यांची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला कळेल किती संख्या आहे 5 नंबर. मग आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची म्हणून बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला ठेवायची. मग पहा वी हॅव टू यूज नाउ जनरल टर्म फॉर्म्युला. नाउ Tn is equal to काय a plus in bracket n minus 1 bracket close ही हा फॉर्म्युला. ओके आता काय करायचंय Tn ची व्हॅल्यू किती दिली सांगा बरं. Tn ची व्हॅल्यू आहे 995 लास्ट टर्म 995 a ची व्हॅल्यू सांगा. a आपण काय केले किती a किंवा t1 100 आहे. किती आहे 100 प्लस n minus 1 यांची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. Tn आपल्याला 995 शेवटचं n ची व्हॅल्यू माहिती आहे का किती टर्म्स आहेत माहिती आहे का नाही. शेवटचं टर्म n व पद nth term is that 995 but we don't know which term is 995. कोणतं टर्म 995 जर आपल्याला कळलं कोणतं टर्म म्हणजे शेवटचं पद म्हणजे तेवढ्याच संख्या यांची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. लास्ट टर्म 995 पण कितवं आहे माहिती का नाही मग ते काढायचं. मग ॲज इट इज यांची व्हॅल्यू माहित नाही ना n ला n मायनस a ॲज इट इज n मायनस 1 इथे Tn ची व्हॅल्यू 995 घेते हा Tn ची लक्षात घ्या याची व्हॅल्यू आणि d माहिती आहे आपल्याला d किती आहे 5. गडबड करायची ध्यानात घ्यायचं हळूहळू येतं लक्षात. आता पहा तर 995 हे असं लिहिलं 995 इज इक्वल टू काय करणार बेटा आता 100 ॲज इट इज लिहू आपण प्लस ह्या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला 5 * n काय येणार बेटा 5n आणि 5 * हे मल्टिप्लिकेशन असतं 5 * n 5n ब्रॅकेटच्या बाहेरचे नंबर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 5 1 5 5 1 5 5 पण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह फायदा आलं लक्षात. आता पहा थोडंसं लक्ष द्या. तर 995 आता ह्या 100 आणि 5 यांचं त्या ठिकाणी ॲडिशन होईल का बरं. तर यांचं ॲडिशन होणार नाही. इथे याच्या बाजूला येणे पण 100 च्या बाजूला येणे का नाही. लाईक टर्मचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं. मग हा नंबर 100 आहे तसं या साईडला अजून एक कोणता नंबर आहे 100 आणि दुसरा आहे 5. मग हे 100 चं साइन कोणतं आहे पॉझिटिव्ह. एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. मग यांचं काय होईल पॉझिटिव्ह निगेटिव्हचं सबट्रॅक्शन. मग 100 आणि 5 यांचं काय होणार आहे सांगा मला. 100 आणि 5 चे असं मार्क समजण्यासाठी 100 - 5 किती येणार आहे 95 आणि बिगर नंबरचं साइन. हे मार्क तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी करतोय परीक्षेत करायचं नाही नको ना सांगा. 100 - 5 किती येणार 95 आणि प्लस 5 काय येते प्लस 5. आता पहा आता ह्या 995 मायनस हे पॉझिटिव्ह 95 आहे ना इकडं मायनस 95 करा इज इक्वल टू 5 आहे. आता 995 मायनस 995 मायनस 95 जर केलं काय येईल फक्त 900 येतं इज इक्वल टू 5n इज इक्वल टू व्हॉट 5n. आता पहा 2 or 3 स्टेप रिमेन. मग 900 हे इनटू आहे फक्त n ची व्हॅल्यू काढण्यासाठी या 5 इनटू मल्टिप्लिकेशन मधला इथे काय होणार आहे डिव्हिजन मध्ये येणार 900 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू काय राहील फक्त n आहे. ओके थोडंसं इकडे लिहू ओके किंवा इथं थोडं असं या साईडला असं जागा तर असं. आता हे कॅल्क्युलेशन पहा किती येतं इथं इकडं रफ मध्ये कुठं करून पहा तुम्ही 900 डिवाइड बाय 5 5 1 5 5 1 5 9 मायनस किती येणार इथं 4 कॅरी 0 5 8 40 राईट. तर 0 0 नंतर एक वरचे 0 घ्यायचे 5 0 सा 0 किती आले बेटा 108 5 1 5 5 1 8 सा आहे.
मग काय येणार आहे व्हॅल्यू n इज इक्वल टू therefore n is equal to what therefore n is equal to 180 ओके आता हे डिव्हिजन इथं बसेल का पहा हाऊ मेनी 3 digit natural numbers are divisible by 5 there are 180 3 digit natural numbers which are divisible by 5. आता मला थोडी इकडे जागा नव्हती म्हणून मी हे असं तुम्ही समजून या वेगळे घ्यायचे राईट अंडरस्टँड. तर किती 5 हजार संख्या 3 अंकी 180. देयर आर 180 3 digit natural numbers which are divisible by 5. Understand? Okay.